नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही सगळे आईकडे जमलो आहोत आणि बघा सगळ्यांची कशी गडबड चालू आहे. तर सगळे आपापली तयारी करण्यात मग्न आहेत, कारण आज आम्ही सगळे मिळून फिरायला चाललो आहे, रिसॉर्टला चाललो आहे. आणि आमच्या मावशीच्या मुलीचा पण बड्डे आहे, तर आम्ही बड्डेही तिथे सेलिब्रेट करणार आहे. त्यामुळे आम्ही सगळे आता निघालो आहे. चलो लव गाइस. नवापूर दादा नवापूर इथलं नवापूरला जायचं. पुढून ना ते माहिती पुढून गेल्यानंतर मी कन्फ्युज होतो इथून नाही की इथून पुढून या मग तिकडनं तनवरून पुढे जाऊ सर. ओके थँक्यू. तर या बोईंज नाक्याच्या इथून आपल्याला पुढचा लेफ्ट घ्यायचा आहे. निलेश कन्फ्यूज झाला, पाठचा लेफ्ट आहे की पुढचा आहे, म्हणून आम्ही मला विचारला, ते म्हणाले पुढचा लेफ्ट घ्यायचा. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल इथे छान मस्त सगळे शेतं पण आहेत, कोबीची शेतं होती, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या आहेत, छान नारळाची झाडं दिसत आहेत दोन्ही बाजूला. मस्त एकदम छान वाटते, सगळे फ्रेश भाज्या इथे मिळतात. आपण आता इथून राईड घ्यायचं आहे, रिसॉर्टच्या आपण एकदम जवळ आलो आहे. इथे घरं पण बघा एकदम बंगलो टाईप सेपरेट सगळ्यांची घरं आहेत छान. फ्रेश मुळा इथे बघा हे मुळ्याची भाजी साफ करतायत, एकदम फ्रेश भाजी, घरची भाजी, खूप छान मित्रांनो, मस्त एकदम. इथे गाडी आपण पार्क करून घेतली आहे व्यवस्थित, आणि ही देसर गँग पण आलेली आहे. चला भेटूया, दाखवते तुम्हाला. एंट्री फी आम्ही भरली आहे, आणि इथे आम्हाला सगळ्यांना त्यांनी बेल्ट दिले आहे. जे नॉनव्हेज खात आहेत त्यांना रेड बेल्ट, आणि जे व्हेज खात आहेत त्यांना ग्रीन बेल्ट. आम्ही सगळे नॉनव्हेज खाणारे आहोत, आणि फक्त पप्पा आणि मावशी व्हेज खाणार आहेत.
सगळ्यांना खूप भूक लागली आहे, तर आम्ही आता सगळे ब्रेकफास्ट करायला चाललो आहे आधी. या ठिकाणी ब्रेकफास्टसाठी छान सोय केलेली आहे, बसायला मस्त खूप जास्त जागा आहे. कुपन्स आपण आणले आहेत, कुपन्स देऊया. व्हेजवाल्यांना ग्रीन कुपन्स आहेत आणि नॉनव्हेजवाल्यांना रेड कुपन्स दिलेत. नाश्त्याला पोहे आहेत इथे. मिसळपाव आहे, हे बघा. ते फरसाण आहे मिसळसाठी. मला मिसळपाव जास्त आवडत नाही. हे पोहे घेतले आणि हे फरसाण घेतलं थोडंसं खायला. काय काय म्हणतात त्याला, मिसळची तरी. हां, ती मी नाही घेतली, मला एवढं नाही आवडत. मी फक्त फरसाण आणि पोहे घेतले. सगळ्यांचा नाश्ता आता करून झालेला आहे. नाश्ता खूप छान होता, टेस्ट खूप छान होती. पोहे मस्तच होते. आता इथे त्याच्याच बाजूला ना इथे एक गार्डन आहे मस्त, तर आम्ही तिथे बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आता पप्पीचा. बर्थडे आणि तिला सगळं उचलायला लावलंय हे लोकांनी आणि पळालेत. नवीन सिस्टम आहे, केक खाऊन पळालेत बिचारी. आणि ही आमची स्ट्रॉंग गर्ल. आता चेंज करून सगळे पूलमध्ये मस्ती करायला चाललेत आणि मी इथे एंडला राहिले, कारण मला पूलमध्ये जायला सक्त मनाई केली आहे, कारण माझी तब्येत ठीक नाही आहे. मला फीवर आहे, कोल्ड आहे आणि पप्पीसाठी मी आली. तिचा बर्थडे होता म्हणून तिच्यासाठी मी आली, पण मला पाण्यात जायला स्ट्रिक्टली वॉर्न केलं, पाण्यात जायचं नाही असं सांगितलं आहे मला. तर ही लॉक वगैरे लावायची कामं नेहमी आई आणि मावशी करतात, त्या कधीच पाण्यात जात नाही, पण त्याच काम मी करते. हे बघा, इथून हे रूमच्या इथून बाहेर आल्यानंतर लेफ्ट साईडला सगळे बघा, इथे आमची गँग मस्ती करते पाण्यात. सगळे आधीच पोचले, पण तर आपल्याला इथून नाही, पलीकडे त्या साईडने फिरून जावं लागणार आहे. तर जाऊया आपण. आम्ही तिकडनं येते.
मावशी मला सांगते पाण्यामध्ये कधीच नाही येत नाही, तर दोघी पण कधीच नाही जात. आई पण नाही आणि मावशी पण नाही, फक्त पाण्यात पाय टाकून बसत. पण आम्ही पोज करतो तेव्हा त्या रेडी होतात. पण आज स्वतःहून दोघीही तयार झाल्या पाण्यामध्ये जायला. आईचं बघा पाय दुखतंय तरी बघा कसं एकदम धरून धरून एकदम हौशीने उतरते पाण्यात जायला एकदम रेडी झाली. मला दोघींना बघून छान वाटतंय, पण वाईट पण वाटतं की मला त्यांच्यासोबत एन्जॉय करता नाही येत आहे. राईड्स आहेत इथे. हे बघा, हे लहान मुलांसाठी आहेत या राईड्स. छोटी मुलंही जाऊ शकतात. पाणीही जास्त नाही आहे इथे खोल, त्यामुळे लहान मुलं एन्जॉय करू शकतात इथे. ही मस्ती करते बघा पाण्यात, मजा चालली आहे. आणि बाकी सगळे पुढे आहेत, तर पुढे पण दाखवते. बघा इथे अजून एक राईड आहे. छान आहेत, भरपूर खूप आहेत राईड्स. त्याला मजा येते. आणि जास्त आम्ही संडेला गेलो, पण तरीही जास्त गर्दी नाही. रिसॉर्ट नवीनच आहे, त्यामुळे अजून तिथे एवढी गर्दी नव्हती. हळूहळू होईल. नॉर्मली आम्ही विकेंडला कधीच जात नाही, वीकडेजलाच जातो. पण यावेळेस आम्ही विकेंडला गेलो. सगळ्या पप्पीचा बर्थडेसाठी स्पेशल प्लॅन केला आम्ही. बघा वरून आता फ्लाईटवरून ती आलं आहे. खूप एन्जॉय करते, मी मिस करते सगळं हे. मला पण आवडलं असं जायला, मलाही आवडतात राईड्स वगैरे करायला, पण नाही जाता येतं. गौरी आली आहे. आई आणि मावशी बघा फर्स्ट टाईम त्या पाण्यात गेल्यात आणि मस्त एन्जॉय करतात दोघीच. मस्त कधीच एवढं गेले नाही आहेत त्या. बघा कशा मस्त मजा करत आहेत. छान वाटते त्यांना पण. हे माझे सुपर हिरो आहेत. बघा कसे एन्जॉय करतायत. बघा आता डायव्ह मारतील. बघा सगळ्यात जास्त नखरे निघताना हेच करत असतात की मी नाही येणार नाही येणार, आणि नंतर सगळ्यांपेक्षा जास्त एन्जॉय तेच करतात. आणि आताच नाही, हे प्रत्येक पिकनिकला हे असंच करतात. बघा कसं बघा मस्त पोहतायत, स्वतःच्याच संगीत आहेत ते. इथेही खूप साऱ्या राईड्स आहेत बघा. 1 2 3 राईड्स आहेत या साईडला. आपण इथे पण जाणार आहे. गौरीच्या मागे मागे आपण जाऊया. बघा इथेही एक स्विमिंग पूल आहे आणि आपण लेफ्ट साईडला जाऊया. इथे ही राईड करायची आहे. गौरी आणि भाऊजी जात आहेत तिथे. बघूया कमाल येते. मी खूप मिस करते सगळे. इथे लाईन लावावी लागते. वरून जेव्हा ते खाली येणार त्यानंतर मग ते
रिंग आपल्याला मग ती रिकामी झाली का मग ती रिंग आपल्याला मिळणार आहे असं आहे. त्याच्यासाठी हे लाईनमध्ये उभे आहेत सगळे. हे बघा जसं असे एक एक खाली येतात वरून त्यावर ती रिंग मग आपल्याला मिळते. आता यांचा नंबर लागला आहे आणि घेऊन वरती आपल्यालाच जायचं आहे. जवळजवळ 3 मजले तरी आहे ते. सगळ्यांना खूप भूक लागली आहे तर आम्ही पुन्हा तिथेच कॅन्टीनमध्ये आलो आहे जेवायला. पुरी आहे, दाल राईस आहे बघा, हे आहे चिकन आहे, चिकन करी आहे, फ्राईड चिकनसुद्धा आहे. हे बघा इथे आहे आणि हा स्वीटमध्ये शिरा आहे, सलाड आहे.
पोट मस्त भरलंय सगळ्यांचं आणि आता पुन्हा सगळे पूलमध्ये एन्जॉय करायला आले. मस्त फुल डे एन्जॉय करतायत आणि मी बाहेर बसून सगळ्यांना नुसतं बघते आणि व्हिडिओ शूट करते. या पूलच्या बाजूलाच रेन डान्स फ्लोर आहे. सगळे आता रेन डान्स करायला चालले आहेत. एन्जॉय करतायत मस्त सगळे. आमची दोन चिल्ली दोघेही मस्त एन्जॉय करतायत. बघा कसे पोहत आहेत रुद्रा आणि श्री. मावशी बघा रेन डान्स करते. कधीच आली नव्हती ती. बघा किती मस्त सगळ्यांबरोबर एन्जॉय करते ती. मस्त वाटते एकदम मला पण. मावशीला बघून आईला पण नाचावं असं वाटतंय. आणि आईला कधीच नाचताना बघितलं नाहीये. ती बघा ती पण आली आहे. पाय दुखतात तरी पण आली आहे. ती पण एन्जॉय करते. मला खूप छान वाटतंय. दोघी पण एकदम एन्जॉय करतायत. तर मला पण जायचं होतं. मला नाही जाता येते. खूप जास्त मिस करते सगळं. माझे सुपर हिरो पण आले डान्स करायला. ते पण नाही जात कधी. त्याच्यात एन्जॉय करतात. आता आम्ही इथे वेव पूलमध्ये आलेलो आहे. समुद्रात जशा लाटा येतात ना तसं इथे लाटांचा फील दिलाय. बघा आता हळूहळू ते स्टार्ट करते. तिकडनं स्टार्ट होतील असं वाटतं तुम्हाला. समुद्राच्या किनाऱ्यावर आपण बसलोय. बघा सगळे आता मजा घेत आहे. जा गेले दिवस तिकडे तिकडे
गार्डन पण आहे, लहान मुलांना खेळायला छान छान गेम पण आहे तिथे. घसरगुंडी, सीसॉ, जम्पिंग रॅक आहे, झोपाळा आहे बसायला. लहान मुलं छान खेळतायत पण इथे, मस्त रमली आहेत सगळे. रिसॉर्टचा टायमिंग आता संपला आहे. जाता जाता त्यांनी तिथे चहा पण अरेंज केलं आहे, तर आम्ही सगळे थोडा चहाचा आस्वाद घेतो आहे निघता निघता. काय आहे, मला जराशीच हवी. चला, सगळे खूप दमले आहेत आणि आता आम्ही घरी निघालो आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.